ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप करत मतपत्रिकेवर मतदान आंदोलन करणाऱ्या मार्कडवाडीला शरद पवार आज भेट देणार आहेत। तर काँग्रेस खासदार राहुल गांधीही लवकरच मार्कडवाडीचा दौरा करणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांना या गावामध्ये कमी मतं मिळाली होती। मार्कडवाडीत जानकरांना मानणारा मोठा वर्ग असल्याचा दावाही केला जातोय आणि म्हणूनच जानकरांना कमी मतं मिळाली यावर विश्वास ठेवायला गावकरी तयार नव्हते। त्यामुळे मार्कडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर मतदान करून शहानिशा करायचं ठरवलं, पण प्रशासनाने आक्षेप घेतल्याने हे मतदान प्रत्यक्षात आलं नाही। आता विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या दौऱ्यामुळे मार्कडवाडी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ लागलंय। तर शरद पवार आज मार्कडवाडीचा दौरा करणार आहेत। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, या दौऱ्यांमुळे मार्कडवाडी पुन्हा एकदा चर्चेत येताना आपल्याला दिसतंय। आज शरद पवारांचा दौरा कसा असेल, गाठीभेटी कशा असतील? प्रज्ञा, साधारण 9:30च्या दरम्यान पवार इथं हेलिकॉप्टरनी पोहोचणार आहेत। त्यांच्यासोबत जयंत पाटील असणार आहेत आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काही कायदेतज्ञ, रिटायर्ड जज वगैरे मंडळी त्यांच्यासोबत इथं येणार आहेत। जो काय कायदेशीर लढाई लढायची जी तयारी सध्या विरोधी पक्ष करतायत त्याचं हे पहिलं पाऊल किंवा याचा पुढाकार शरद पवारांनी घेतलेला आहे आणि त्यांच्याच गटाच्या किंवा त्यांच्याच समर्थक कार्यकर्त्यांनी जो 3 डिसेंबरला बॅलेटवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता, हाच मुद्दा घेऊन देशभर पुन्हा एकदा ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवायची ही तयारी आहे। त्याचं पहिलं पाऊल म्हणून आज शरद पवार थोड्या वेळात इथं पोहोचणार आहेत। इथं ग्रामस्थांशी ते चर्चा करणार आहेत, त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत हे ते विचारून घेणार आहेत। त्यांना नेमकी ईव्हीएम मशीनबाबत का शंका आहे हाही त्यांचा प्रश्न असणार आहे आणि प्रशासनाने देखील ज्या वेळेला बॅलेटवर मतदानाला एखादं गाव तयार होत होतं तर त्या ठिकाणी जमावबंदीसारखे आदेश कशासाठी लागू केले हाही त्यांचा आक्षेप असणार आहे। त्यामुळे आज पवारांच्या भेटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत। एक गोष्ट मात्र नक्की आहे, मार्कडवाडीतील जानकर किंवा पवारांना मानणारा वर्ग याला ईव्हीएमला विरोध करतोय, तर दुसरा जो भाजपचा वर्ग आहे तो मात्र ईव्हीएमला समर्थन करतोय। प्रज्ञा, सुनील, या दौऱ्यासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू तुमच्याकडून। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।